लहानपणी एखाद्या शांत तळ्याच्या काठी उभं राहून उल्हे पाण्यावर एखादा चपटा दगड भिरकावण्याचा खेळ आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पाहिला असेल. हो, नक्कीच. तो दगड पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श करतो, पुन्हा थोडा वर उसळतो आणि असं करत करत पुढे जातो. अगदी बरोबर. बघायला खूप मज्जा येते ना. पण आता जरा एक विचार करा, तोच दगड जर ताशी 25,000 मैल इतक्या भयंकर वेगाने येत असेल आणि त्या दगडाच्या आत जर 4 माणसं बसलेली असतील तर तो नुसता खेळ राहत नाही. खरंय, ती एक अत्यंत जीवघेणी, अंगावर काटा आणणारी आणि भौतिकशास्त्राच्या नियमांशी चाललेली कसरत बनते. हो, कारण इथे पाणी म्हणजे पृथ्वीचं वातावरण आहे आणि तो दगड म्हणजे अवकाशातून परत येणारं ओरियन अंतराळयान आहे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण आर्टेमिस 2 मोहिमेतील सर्वात थरारक अशा 42 मिनिटाच्या टप्प्याचं विश्लेषण करणार आहोत. हा चंद्रावरून पृथ्वीवर परत येणाऱ्या प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. चंद्राच्या कक्षेतून बाहेर पडून पृथ्वीच्या दिशेने येणारा हा प्रवास तसा शांत वाटतो. हो, पण जेव्हा ही ओरियन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणाजवळ पोहोचते तेव्हा तिचा वेग ताशी 25,000 मैल इतका प्रचंड असतो. तो वेग इतका जास्त आहे की त्याची नुसती कल्पना करणंही आपल्याला कठीण जातं. आणि म्हणूनच हा मोहिमेतला सर्वात नाजूक आणि धोकादायक भाग आहे. कारण इथे नुसत्या गणितावर अवलंबून राहून चालत नाही ना. निसर्गाच्या महाभयंकर शक्तींना तोंड द्यायचं असतं. अगदी बरोबर. जेव्हा यान इतक्या अफाट वेगाने वातावरणात प्रवेश करतं तेव्हा प्रवेशाचा कोन म्हणजे अँगल ऑफ एंट्री खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे तो कोण अगदी सुईच्या टोका इतका अचूक असावा लागतो का? हो, अगदी तसाच. कारण जर कॅप्सूल खूप जास्त उभ्या कोनातून म्हणजे स्टीप अँगलने वातावरणात शिरली तर काय होईल? मला वाटतं हवेशी होणाऱ्या प्रचंड घर्षणामुळे ती अक्षरशः एखाद्या उल्केसारखी काही सेकंदात जळून खाक होईल. नक्कीच. पण दुसरी बाजूही तितकीच भयंकर आहे. जर तो कोन खूपच हलका किंवा उथळ असेल तर मगाशी आपण जे पाण्यावर दगड भिरकावण्याचं उदाहरण पाहिलं तसं काहीसं होईल. अच्छा, म्हणजे तो दगड जसा पाण्यावरून उसळून पुढे जातो तशी ही कॅप्सूल वातावरणाच्या पृष्ठभागावरून घसरून पुन्हा अंतराळात भिरकावली जाईल. हो, आणि तोच सर्वात मोठा धोका आहे. जर ती उसळून पुन्हा अंतराळात फेकली गेली तर तिचा वेग आणि दिशा इतकी बिघडते की तिला परत आणणं अशक्य होऊन बसतं. बापरे, कारण अंतराळवीरांना परत आणण्यासाठी पुरेसे इंधन नसतं त्यांच्याकडे. हो ना. त्यामुळे तो अचूक कोन साधणं हीच जगण्याची आणि मरणाची रेषा असते. थांबा, इथं मला एक गोष्ट नीट समजून घ्यायची आहे. ताशी 25,000 मैल वेगाने येणाऱ्या यानाला ब्रेक कसा लावायचा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण पाहिलंय की उड्डाण करताना मोठे रॉकेट्स असतात, पण परत येताना ओरियनकडे एवढं इंधन नसतं की ते महाकाय रॉकेट चालू करून विरुद्ध दिशेने जोर लावतील. हो, पारंपरिक पद्धतीने गाडीला ब्रेक लावतो तसं यान थांबवणं इथे शक्य नसतं. म्हणजे हे असं आहे का की एखाद्या प्रचंड वेगात जाणाऱ्या गाडीला न्यूट्रल गिअरमध्ये टाकायचं आणि फक्त हवेच्या आणि रस्त्याच्या घर्षणावर अवलंबून राहून अचूक पार्किंगच्या जागी गाडी थांबवायची? तुमची गाडीची उपमा छान आहे, पण परिस्थिती जरा अधिक गुंतागुंतीची असते. अंतराळात रस्ता नसतो. मग हे काम कसं होतं? इथे निसर्गाच्या शक्तींचाच कल्पकतेने वापर करावा लागतो. चंद्राचं गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचं वातावरण आणि हवेचा प्रतिकार हेच त्यांचे ब्रेक असतात. हे ऐकायला भारी वाटतंय. निसर्गालाच आपलं हत्यार बनवायचं. वा. पण ह्या प्रक्रियेची सुरुवात नक्की कुठून होते? प्रवेशाच्या हजारो मैल आधीच ही प्रक्रिया सुरू होते. सुरुवातीला कॅप्सूल अशी दिशा पकडते की स्वतः चंद्राचं गुरुत्वाकर्षण तिला पृथ्वीच्या दिशेने योग्य मार्गावर फेकतं. म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक स्लिंगशॉट प्रभाव. अगदी बरोबर. चंद्र जणू तिला एका विशिष्ट गतीने आणि कोनातून पृथ्वीकडे ढकलतो. पण तरीही त्यांना पॅसिफिक महासागरात एका अतिशय विशिष्ट जागीच उतरायचं असतं. तिथे नौदलाची जहाजं वाट पाहत असतात. हो, केवळ चंद्राने दिलेल्या धक्क्यावरती इतके अचूक नाही उतरू शकत. प्रवासात दिशा बदलण्याची गरज पडतेच. आणि त्यासाठीच थ्रस्टर बर्न्स वापरले जातात का? हो, पण हे थ्रस्टर बर्न्स म्हणजे काही मोठे रॉकेट इंजिन नसतात. हे अत्यंत छोटे, काही सेकंदांसाठी फायर होणारे इंजिन्स असतात. अच्छा, म्हणजे त्यांचा उद्देश वेग कमी करणं नसून फक्त अलाइनमेंट किंवा दिशा अचूक ठेवणं हा असतो. बरोबर. प्रवासात दिशा थोडी जरी भरकटली तरी हे छोटे थ्रस्टर्स त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणतात. आता इथे लँडिंगच्या अगदी 42 मिनिटे आधी घडणाऱ्या एका महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलायचे. ओरियन कॅप्सूल आपला एक मोठा भाग, ज्याला सर्व्हिस मॉड्यूल म्हणतात, तो वेगळा करते. हो, तो भाग अंतराळात सोडून दिला जातो आणि केवळ क्रू मॉड्यूल
ज्यात अंतराळवीर बसलेले असतात तोच भाग पृथ्वीकडे येतो. पण असं का? संपूर्ण यान का नाही आणता येत सुरक्षितपणे? कारण संपूर्ण यान खाली आणणं हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. सर्व्हिस मॉड्यूलमध्ये सौर पॅनल्स, इंधन टाक्या आणि मुख्य इंजिन असतं. म्हणजे पृथ्वीवर परत येताना हा भाग निव्वळ डेड वेट किंवा ओझं असतं. अगदी तसंच. जेवढं जास्त वजन घेऊन वातावरणात शिराल तेवढी जास्त उष्णता आणि घर्षण निर्माण होईल. म्हणून लँडिंगच्या आधी तो भाग जाणीवपूर्वक तोडून वेगळा केला जातो आणि मग उरलेलं क्रू मॉड्यूल स्वतःला फिरवून घेतं. हो, जेणेकरून त्याचं हीट शिल्ड म्हणजे उष्णतारोधक कवच पृथ्वीच्या दिशेने पुढे येईल. हे अत्यंत गरजेचं असतं. कारण बाहेरच्या भयंकर आगीपासून वाचवणारा तो एकमेव अडथळा असतो. होय. आणि यानंतरच सुरू होतो या मोहिमेतला सर्वात थक्क करणारा आणि गुंतागुंतीचा टप्पा, ज्याला आपण स्किप रिएंट्री म्हणतो. जेव्हा मी विचार करत होते याबद्दल मला वाटलं हा वेडेपणाच आहे. खरंय, ऐकायला तसंच वाटतं. म्हणजे कॅप्सूल वातावरणात शिरते, हवेला धडकून वेग थोडा कमी करते आणि मग पुन्हा थोडी वर जाते, म्हणजे वातावरणातून बाहेर ढकलली जाते. हो, ती थोडी थंड होते आणि मग पुन्हा खाली वातावरणात अंतिम प्रवेश करते. पण मगाशी आपण म्हणालो की वातावरणावरून घसरून बाहेर फेकले जाण्याची खूप मोठी भीती असते. मग असं मुद्दाम पुन्हा वर जाणं आगीशी खेळण्यासारखं नाही का? वरवर पाहता हे विरोधाभासी वाटतं, हे मी मान्य करतो. पण हीच तर आधुनिक एरोडायनामिक्सची कमाल आहे. म्हणजे हे उष्णता विभागून घेण्यासारखं आहे का? हो, जर यानाने स्किप न करता थेट सलग प्रवेश केला तर एकाच वेळी इतकी प्रचंड उष्णता आणि गुरुत्वाकर्षण दाब निर्माण होईल की यान ते सहनच करू शकणार नाही. बापरे. म्हणजे जेव्हा 25,000 मैल वेगाने येणारी कॅप्सूल हवेला धडकते तेव्हा हवा अक्षरशः चिरडली जाते आणि कॉम्प्रेस होते. आणि भौतिकशास्त्राचा साधा नियम आहे, गॅसला दाबलं की तापमान प्रचंड वाढतं. इथे ते तापमान 5,000 अंश सेल्सिअसच्या पुढे जातं. 5,000 अंश हे तर सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाच्या जवळपास जाणार आहे. कोणतीही मानवनिर्मित वस्तू वितळून जाईल यात. म्हणूनच हा स्किप टप्पा आखलेला असतो. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, मग कॅप्सूल स्वतःच्या डिझाईनचा वापर करून विरळ वातावरणात वर जाते. म्हणजे तिथे घर्षण कमी असल्याने हीट शील्डला थंड होण्याची आणि सावरण्याची संधी मिळते. अगदी बरोबर. पण हे ॲब्लेटिव्ह हीट शील्ड काम कसं करतं हे सुद्धा रंजक आहे. हो, एवढ्या तापमानात ते वितळत कसं नाही? तुम्ही लाकूड जळताना पाहिलंय का? बाहेरचा थर जळतो पण आतला भाग सुरक्षित राहतो. तसंच काहीसं इथे होतं. अच्छा, म्हणजे उष्णतेमुळे शील्डचा बाहेरचा थर जळतो आणि गळून पडतो. हो, आणि गंमत अशी आहे की जळालेले तुकडे गळून पडताना स्वतःसोबत ती भयंकर उष्णताही घेऊन जातात. स्वतःचाच भाग जाळून आतल्या माणसांना वाचवायचं हे खरोखरच अद्भुत आहे. पण या 5,000 अंश तापमानाचा एक भयानक परिणाम म्हणजे ब्लॅकआउट फेज. हा मोहिमेतला सर्वात तणावपूर्ण काळ असतो. कारण हवा कॉम्प्रेस होऊन तापमान वाढल्यावर हवेचे रेणू फुटतात आणि त्यांचा प्लाझ्मा तयार होतो. बरोबर. हा अतिगरम प्लाझ्मा कॅप्सूलला पूर्णपणे वेढून घेतो आणि तो एक प्रकारचा अभेद्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक पडदा तयार करतो, ज्यातून रेडिओ लहरी आरपार जाऊ शकत नाहीत. म्हणजेच काही मिनिटांसाठी पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. हो ना. आतून बाहेर संदेश जात नाही, बाहेरून आत. टेलिमेट्री डेटा बंद पडतो. अंतराळवीर सुखरूप आहेत की नाही हे कळत नाही. तो तणाव भयानकच असणार. सगळं काही गणितावर आणि स्वयंचलित प्रणालीवर सोडून दिलेलं असतं. जोपर्यंत हा प्लाझ्मा कमी होऊन रेडिओवरून आवाज पुन्हा येत नाही तोपर्यंत श्वास रोखून वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. धडकी भरवणारा विचार आहे हा. पण संकट इथेच संपत नाही. उष्णतेचा हा तांडव संपला तरी प्रचंड वेगाचं काय? तिथेच तर जी फोर्सचं भयंकर आव्हान उभं राहतं. हो, कारण यानाचा वेग मानवी शरीराला सहन होईल असा करावा लागतो. आर्टेमिस 2च्या अंतराळवीरांना परतीच्या प्रवासात तब्बल 3.9 जी फोर्स सहन करावा लागेल. 3.9 जी फोर्स याचा शरीरावर होणारा परिणाम खूप गंभीर असतो. समजा अंतराळवीराचं वजन 70 किलो असेल तर त्याला अचानक स्वतःचं वजन 270 किलो झाल्यासारखं जाणवेल. ते सीटमध्ये अक्षरशः दाबले जातील. हो, नुसता श्वास घेण्यासाठी छातीच्या स्नायूंना प्रचंड जोर लावावा लागेल. हे अत्यंत त्रासदायक असतं. पण तरीही गतिज ऊर्जेचं रूपांतर उष्णतेत करण्यासाठी हा दाब निर्माण होणं आवश्यकच असतो ना? नक्कीच. जर दाब जाणवला नाही तर त्याचा अर्थ वेग कमी होत नाहीये आणि ती आणखी मोठी धोक्याची घंटा असते. अच्छा,
आता ह्या भयंकर उष्णतेतून आणि दाबातून पार पडल्यावर वेग 25,000 मैलांवरून कमी झालेला असतो. पण तरीही सुरक्षित लँडिंगसाठी तो पुरेसा नसतो. आणि इथेच सुरू होतो पॅराशूटचा अचूक डान्स. हा टप्पा खरोखरच एखाद्या डान्ससारखा अचूक असावा लागतो. पूर्णपणे हवेच्या प्रतिकाराचा वापर करून वेग कमी करायचा असतो. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे, वेग कमी करायचाच आहे तर थेट 35,000 फुटांवरच मुख्य पॅराशूट्स का उघडत नाहीत? तसं केलं तर तो आत्मघाती निर्णय ठरेल. 35,000 फुटांवर यानाचा वेग आणि हवेचा दाब अजूनही प्रचंड असतो. म्हणजे अचानक मिळणाऱ्या एरोडायनामिक शॉकमुळे पॅराशूट्स फाटून जाईल. हो, एका सेकंदात त्याच्या चिंध्या होतील. त्यामुळे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करावी लागते. म्हणूनच सुमारे 35,000 फूट उंचीवर सर्वात आधी कॅप्सूलचं फॉरवर्ड कव्हर किंवा वरचं झाकण निघून जातं. आणि त्यानंतर लगेच 24,000 फूट उंचीवर 2 छोटे ड्रोप पॅराशूट्स उघडतात. त्यांचा उद्देश वेग कमी करणं नसून यानाला स्थिर करणं हा असतो. म्हणजे हवेत झोके खात असलेल्या यानाला सरळ रेषेत आणायचं. बरोबर. गाडी बर्फावरून घसरतीये तसं काहीसं गे होतं. हे छोटे पॅराशूट्स यानाला सरळ रेषेत आणतात. आणि मग येतो शेवटचा टप्पा. 6,000 फूट उंचीवर 3 अवाढव्य मेन पॅराशूट्स उघडतात. हे पॅराशूट्स पूर्णपणे उघडले की कॅप्सूलचा वेग वेगाने कमी होऊ लागतो. पण जर हा क्रम चुकला किंवा एखादा पॅराशूट उघडलंच नाही तर कॅप्सूल सुरक्षित पातळीवर येणार नाही आणि समुद्राच्या पाण्यावर कॉन्क्रीटच्या भिंतीवर आदळावी तशी आदळेल. बापरे, म्हणूनच यात 0 एरर मार्जिन अपेक्षित असतं. हो, त्यांच्या टायमिंगच्या हजारो वेळा चाचण्या केल्या जातात. या सगळ्या अग्निदिव्यातून पार पडल्यावर अखेर कॅप्सूलचा वेग ताशी सुमारे 20 मैलांपर्यंत कमी होतो आणि ती सॅन दिएगो जवळील समुद्रात उतरते, ज्याला आपण स्प्लॅश डाऊन म्हणतो. पण तिथे पाण्यात पडल्यावरही कॅप्सूल उलटी होण्याची शक्यता असते. म्हणूनच कॅप्सूल पाण्यात पडताच तिची अपरायटिंग सिस्टीम कामाला लागते. नारंगी रंगाचे मोठे फुगे वेगाने फुगवले जातात, जे कॅप्सूलला पाण्यावर स्थिर ठेवतात आणि उलटी झालीच तर पुन्हा सरळ करतात. यानंतर लगेच अमेरिकन नौदलाची जहाजे आणि हेलिकॉप्टर्स बचाव मोहीम सुरू करतात. गोताखोर वेगाने कॅप्सूलपर्यंत पोहोचतात आणि अंतराळवीरांना बाहेर काढतात. पण मला वाटतं मोहिमेचं काम इथे संपत नाही. अजिबात नाही. अंतराळवीर परत आल्यावर खरा अभ्यास सुरू होतो. हीट शील्ड, सांगाडा मिळणारा डेटा, हे सगळं भविष्यासाठी सोन्यासारखं मौल्यवान असतं. आणि हे भविष्य म्हणजे मंगळ मोहीम आहे का? नक्कीच. आर्टेमिस मोहीम आपल्याला शिकवणार आहे की उद्या मंगळावरून परत येताना माणसांना सुरक्षित कसं आणायचं. हे ऐकल्यावर माझ्या मनात एक भन्नाट विचार आलाय. कोणता विचार? आपण आता पाहिलं की पृथ्वीचं वातावरण एक अत्यंत प्रभावी ब्रेक पॅड म्हणून काम करतं. त्यामुळे आपण स्किप रिएंट्री करू शकलो आणि पॅराशूट्स उघडू शकलो. हो, हवेच्या घर्षणाचा वापर करू शकलो. पण जेव्हा आपण मंगळ मोहिमेचा विचार करतो तिथे मंगळाचं वातावरण पृथ्वीच्या तुलनेत अतिशय विरळ आहे. हो ना, केवळ 1% इतकंच दाट आहे ते. मग तिथे यानाला ब्रेक लावण्यासाठी हवेचं पुरेसं घर्षणच निर्माण होणार नाही. पॅराशूट्सना तो प्रतिकार मिळणार नाही. खरंय. अशा वेळी इतक्या प्रचंड वेगाने येणारे मानवी यान मंगळावर कसं उतरवलं जाईल? तिथे निसर्गाची कोणती शक्ती मदतीला येईल? की आपल्याला मंगळावर उतरण्यासाठी पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान शोधावं लागेल, हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आणि याच अनुत्तरित पण रंजक प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा थांबूया. चंद्रावरून परतण्याचा हा थरारक प्रवास, पाण्यावर भिरकावलेला दगड आणि 5,000 अंशांची आग हा खरोखरच मानवी बुद्धिमत्तेचा अद्भुत नमुना आहे. श्रोतेहो, विचार करत रहा, उद्या मंगळावर ब्रेक कसे लागतील.